हे मांदळी काय संभरलं ना आई, एक वाटा. ते साफ कर. आता हे साफ करते ना तू. त्याने काय हे मुंडी बिंडी कट केली आहे. आता तू ते कवची काढते ना. हे काय शेपट घरी आणून पण साफ करायला लागते ना. कसं निघालंय बघ ते सुरीला. खवले खवले माशासारखेच. हे पोटात गेलं खवले तर संडास लागते. हे आतमधलं काय काढते असं. हे आतड ते काळ. मम्मी ही मच्छी तुम्ही काय ते मांजरेला काय आणायचे ना अशी. तुम्ही हे कधी मांदेळी आम्ही लहानसान नाही खायचो. कधीच्या काळीच मोठी मच्छी खायचो बिन काट्याची. आणि मग ही काय हे मांजरीला द्यायची. हे मांदेळी मांजरीसाठी आणायचो पाव किलो. गरिबांची मच्छी म्हणजे मांदेळी. आवा कोलंबी खेकडे असं आणायचं. पर जाड आहे ना म्हणून असं कट करते. बघ ना ते किती निघतं ते खाल्लो. खवले 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 माशासारखे. हॉटेलमध्ये काहीतरी हे मांदेळी खूप फेमस आहे वाटतं. आम्ही हे काही जण हातानेच असं साफ करतात मांदेळी. तू पण हे आधी हे नखाने असं असं खवले काढायचे आणि मग हे आणि असं मग थोडं. मावशी कशी करायची आई ते साफ. ती पण तशीच हाताने द्यायची मला करून मग मी करायची. पण कशाने म्हणजे हाताने विळीवर. अच्छा एवढं निघालं ना घाणही. जे धुते एकदा दोनदा नळावरती आणि मग झालं ना. बनला काय 5-6 वेळा खवले असतात ना. अच्छा मग ते झालं का धुवून. मग काय फक्त काय ते हे ठेवायचं का असं. मम्मी तू 5-6 वेळा असं ते पाण्यामधनं हे काढणार आणि मग झालं. खवले निघत राहतात ना. अच्छा